साताऱ्यात सार्वजनिक शौचालयामध्ये विद्रूप पुतळा ठेवल्याचं प्रकरण कारवाई। पोलिसांकडून 4 जणांच्या विरोधात कारवाई। महिला आयोगाकडूनही संबंधित प्रकरणाची दखल। अयोध्येमध्ये दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी। 84 किलोमीटरच्या परिघातील दारूची दुकानं हटवली जाणार। उत्तर प्रदेशच्या उत्पादन शुल्क मंत्र्यांची माहिती। अंतिम मतदार यादी 5 ऐवजी 22 जानेवारीला प्रसिद्ध होणार। निवडणूक आयोगाकडून 12 राज्यांना मुदतवाढ। रत्नागिरीच्या चिपळूणमधील वाशिष्ठी नदीमधील प्रदूषणामुळे आरोग्याला धोका। नदीमध्ये कोंबड्यांचे टाकाऊ अवशेषांचे खच साचल्यानं दुर्गंधी। पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या वरसगाव धरणामध्ये मगरीचा वावर। आडमाळ गावच्या परिसरात मगरीचं दर्शन। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। बेटिंग ॲप आणि बनावट कर्ज देणाऱ्या जाहिरातींवर बंदी येणार। माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून आरबीआयला केवायसी प्रक्रिया अधिक व्यापक बनवण्याची विनंती। राज्यातील तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल लागणार। 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत। तलाठी भरतीच्या परीक्षेवर 16,000 जणांचा आक्षेप। राजस्थान सरकारकडून जनतेला 9 वर्षाची भेट। 1 जानेवारीपासून उज्ज्वला गॅस सिलेंडर आता 450 रुपयांना मिळणार।